हे खिडकी साफ करायचं काम पण खूप बेकार आहे रे भाऊ. नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या चॅनलचा 26वा दिवस आणि आपले सबस्क्रायबर आहे 290. आज आपलं काम पावन मारीला चालू होतं, त्यासाठी सकाळी सकाळी डब्बा घेऊन आम्ही दोघ जण निघालो होतो कामावरती. कामावर पोहोचून मी कामाला लागलोच होतो की पाऊस सुरू झाला. आज आपल्याला सर्वात वरती कलर मारायचा होता, त्यासाठी मी सर्वात वरती बसलो होतो काम करायला. पाऊस चालू झाला होता त्यामुळे काम तर थोडं पण चालत नव्हतं, त्यासाठी म्हणलं चला पावसाचा आनंद घेऊया. दूर तिकडे माळाकडे खूप पाणी दिसत होतं, म्हणलं कलरची बकेट ठेवूया बाहेर आणि मध्ये बसूया. पाऊस बंद होण्याचा मला तर आज काही विचारच दिसत नव्हता, त्यासाठी जय बाहुबली म्हणून आपलं कलर मिक्स केला आणि मध्येच मारत बसलो. बाहेर तर खूप पाऊस चालू होता, त्यासाठी म्हणलं मधलं मारूया आणि निघूया घराकडे. यापुढे आम्ही इतक्या लवकर कधी सुट्टी केली नव्हती, त्यासाठी म्हणलं आज सुट्टी करून जाऊया जरासं लवकर घरी. दुसऱ्या दिवशी पण आपल्याला इथेच कामाला यायचं होतं, त्यासाठी आज लवकर सुट्टी करून निघालो होतो घराकडे. कांडलीच्या बस स्टँडहून सरळ निघालो होतो आपल्या कामावर. काल खूप पाऊस पडत होता, त्यासाठी आम्ही या बिल्डिंगला आज कलर मारून घेतला होता आणि मधल्या खिडक्या साफ करत बसलो. प्रत्येक कामावर आपल्याला काही ना काही लागणं तर बरंच आहे, त्याच खिडकीमुळे मला पायाला आज लागलं होतं. आज घटनेमध्ये आपल्या रुपेश भाऊचा मला फोन आला होता की आपल्याला जायचंय वसमतला, तर लवकर ये घराकडे. त्यासाठी आम्ही सर्वजण निघालो होतो वसमतला गणपती बुक करायला. वसमतला पोहोचल्यावरती आम्ही कोणता आणि कसा गणपती बुक केला ते तुम्हाला समोरच्या ब्लॉग मध्ये बघण्यासाठी मिळेल, त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या.